नमस्कार शेतकरी बंधूंनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण तुमच्यासाठी बोरवेल अनुदान योजना पाहणार आहोत. शेतात बोरवेल मारण्यासाठी सरकारतर्फे 80% अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहे. चला तर बघूया शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे अनुदान तुमच्यासाठी मिळणार आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि भूजल पातळी कमी होण्याच्या वाढत्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बोरवेल अनुदान योजना 2024 राबवली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पाणीपुरवठा वाढवणे आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे. बोरवेल योजना ही महाराष्ट्र राज्यातील अशा शेतकऱ्यांसाठी आहे अतिशय फायदेशीर योजना आहे ज्यांच्याकडे त्यांच्या शेतीला सिंचनासाठी विहीर किंवा पाण्याचे ठोस स्रोत नाहीत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतात बोर मारण्यासाठी राज्य सरकारकडून 80% अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कमी खर्चात पाणी मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. या योजनेसाठी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकरी म्हणून नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. 20 गुंठे ते 6 हेक्टर जमीन असलेले सर्व लहान आणि मध्यमवर्गीय शेतकरी बोरवेलसाठी अर्ज करू शकता. बोरवेल अनुदान योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन अशा पद्धतीने करायचा आहे. बोरवेल मारण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा अर्ज करायचा आहे. या योजनेचा लाभ हा कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. अनुदान या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना विहिरी बांधण्यासाठी 20,000 पर्यंत अनुदान मिळेल. अनुदानाची रक्कम जमिनीच्या प्रकारावर आणि विहिरीच्या खोलीवर अवलंबून असेल. पाणीपुरवठा या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या पिकांसाठी पुरेसे पाणी मिळेल, ज्याच्यामुळे उत्पादकता आणि उत्पादन वाढेल. दुष्काळ प्रतिबंध दुष्काळाच्या परिस्थितीत विहीर शेतकऱ्यांना पूरक पाण्याचा स्रोत प्रदान करतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसानही होणार नाही. बोरवेल अनुदान योजनेअंतर्गत मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला अर्ज हा करता येतो. तसेच 20 गुंठे ते 6 हेक्टर जमीन असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील. लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा या योजनेस लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची स्वतःची विहीर नसावी. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. महाराष्ट्रातील रहिवासी असलेले सर्व शेतकरी याच्यामध्ये पात्र असतील. शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. जमीन सिंचनासाठी योग्य असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे विहित अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. तसेच यासाठी अर्ज प्रक्रिया आपण बघणार आहोत. शेतकरी महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकतात. भरलेला अर्ज फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. अर्जाची छाननी कृषी विभागाकडून केली जाईल आणि पात्र शेतकऱ्यांना निवडून अनुदान दिले जातील. तसेच यासाठी आवश्यक काही कागदपत्रे आपण आता बघणार आहोत. उत्पन्नाचा दाखला, विहीर नसलेले प्रमाणपत्र, जमिनीचा सातबारा, जात वंश प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेअंतर्गत लागणार आहेत. तुम्ही ऑफलाईन अर्ज कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये सबमिट करू शकता. तुम्हाला कृषी विभागामध्ये हा ऑफलाईन अर्ज द्यायचा आहे. तेथून तुम्हाला सर्व माहिती आणखी कार्यालयामधून माहिती पडेलच. मित्रांनो, या योजनेचा लाभ लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांना बोरवेल करायची आहे त्या शेतकरी घेऊ शकता. तसेच मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये विहीर अनुदान योजना बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.